नमस्कार मंडळी. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात मग ती व्यक्ती शहरातली असो नाही तर गावातली असो, आपल्या डोक्याला खूप त्रास आहे आणि हाच त्रास शारीरिक व्याधींना आमंत्रण देतो. तुम्ही शांतपणे बसून विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आपण जन्माला याच्या आधीपासून ते स्वर्गवासी होईपर्यंत म्हणजे तुमचं कर्म कसं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे बरं का. पण स्वर्गवासी होईपर्यंत आपल्या शरीरातला फक्त एकच भाग अव्याहतपणे काम करत असतो आणि तो भाग म्हणजे आपलं हृदय. ह्याच हृदयाला पंपिंग स्टेशन असे म्हणतात. ह्याच हृदयाला बाकीचीही कामं करायला लागतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, हृदयाचं काम आहे. मी तुझ्यावर अतिशय रागवलेलं आहे, मनाचं काम आहे, हृदयाचं काम आहे. थोडक्यात काय, हृदय हा खूप सेन्सिटिव्ह भाग आहे आणि ह्याच हृदयाकडे आपण खूप छान दुर्लक्ष करतो आणि मग बसतो तो धक्का, म्हणजे हार्ट अटॅक. आता एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायचं, कसं करायचं, किती घालवायचं हे ज्याचं त्याला सांगणारे बरेच जण आपल्याकडे आहेत. पण मुळातच हा हार्ट अटॅक येऊ नये याचं मार्गदर्शन करणारी एकच व्यक्ती आपल्याकडे आहे, ती म्हणजे डॉक्टर प्रतीक्षा. डॉक्टर प्रतीक्षा भारतातल्या पहिल्या महिला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर प्रतीक्षा, मी तुमचं खूप मनापासून इथे आल्याबद्दल पहिल्यांदाच आभार मानतो. आणि रसिक हो मंडळी, मला तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की त्या MBBS आणि MD तर आहेतच, पण या व्यतिरिक्त पब्लिक हेल्थमध्ये त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनचा जो डिप्लोमा असतो त्यामध्ये विथ डिस्टिंक्शन त्या पहिल्या आलेल्या आहेत. नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केलेला आहे. योगा आणि मेडिटेशनमध्ये ते एक्सपर्ट आहेत. मॅग्नेटोथेरपीमध्ये त्यांचा डिप्लोमा आहे. ॲक्युप्रेशरचा डिप्लोमा आहे. आता बस, मी थकलो आता. पण नाही, खरंच थकलो आता. एवढ्या डिग्री आहेत म्हटल्यावर मला असं वाटतं आपण त्यांच्याशीच चर्चा करूया. मुळात डॉक्टर प्रतीक्षा, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही एवढ्या डिग्र्या तर घेतलेल्या आहेत, पण आमच्या मंडळींना एक गोष्ट महत्त्वाची सांगा की हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी जो तुम्ही प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजी जे म्हणतात त्याचा नेमका अर्थ काय? आपण काय बघितलंय की जे कार्डिओलॉजीमध्ये लोकांना एवढंच माहिती आहे की हार्ट अटॅक आलं की बायपास करायचं आणि अँजिओप्लास्टी करायची. पण विकसित देश जे आहे, वेस्टर्न कंट्रीज आहे, तिथे ते लोकांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचा उपयोग केला आणि 50% हार्ट अटॅक्सची संख्या कमी केली. तर आपल्या देशामध्ये पण जे आहे ते ब्रेकडाऊन मेंटेनन्स असं म्हणतो की त्रास झाला की आपण डॉक्टरकडे जातो. तर म्हणून 8 वर्ष आधी मी इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी संस्थाची स्थापना केली, जेणेकरून आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण करतोय की आपल्याला हार्ट प्रॉब्लेम होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला काय प्रतिबंधक केलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. म्हणजे साधारणपणे आपली वृत्ती अशी असते की जोपर्यंत माणूस पालथा पडत नाही तोपर्यंत त्याला डॉक्टर आठवत नाही. पण हेच हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही ही संस्था स्थापन केली. बरं, मला एक सांगा, तुम्ही भारतातल्या पहिल्या महिला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट, तर आता हे सगळं तुम्ही केलं कसं हे जाणून घेण्याचं औत्सुक्य मलाही आहे, त्यालाही आहे. कारण एवढ्या पदव्या वाचताना माझीच दमछाक झाली होती. साधारणपणे कार्डिओलॉजिस्ट म्हणलं की नेहमी लोकांच्या मनामध्ये काय एक आपलं मेल डॉमिनेटेड फील्ड आहेत. म्हणजे एक डॉक्टर म्हटलं की पांढरे केस, ओल्ड मॅन जसं आपण म्हणतो, कारण की हार्ट हा महत्त्वाचा ऑर्गन आहे. तर काय झालं की हे जी मेल डॉमिनेटेड फील्डमध्ये जिथे सगळेजण शस्त्रक्रिया म्हणत आहेत, तिथे मी जे सगळं ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये जे कोर्सेस कशाला केले, कारण की मी अभ्यास करताना बघितलं की ॲलोपॅथी हा आजाराचा रूट कॉजपर्यंत जात नाही, की आपण लोक आमच्याकडे ऑपरेशन करून पण परत येतात, म्हणजे समूळ नायनाट होत. हो. तर काय बायपास म्हणजे लोकांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यभरचे पेन्शन इन्कम घालवून पण ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर परत त्यांना त्रास होतो. म्हणजे मला वाटलं की कुठेतरी हे तात्पुरतं उपाय आहेत आणि लोकांना जे रूट कॉजकडे कसं न्यायचं त्याचा अजूनपर्यंत उपचार पद्धती नाही आहेत. तर म्हणून मी ही जी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची अब्रॉडमध्ये सगळी ट्रेनिंग वगैरे घेतली आणि इथे जे आम्ही प्रोग्राम्स वगैरे केले, त्याच्यापैकी प्रशांत, यू विल बी सरप्राइज, 4000 केसेसना ज्यांना ऑलरेडी बायपास अँजिओप्लास्टी सांगितलेलं आहे, तर विदाऊट ऑपरेशन आम्ही बरं केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात हृदयविकारचा झटका आला
तरी घाबरायचं कारण नाही, कारण आल्यानंतरही यांच्याकडे औषध आहेत आणि यायच्या आधीही त्यांच्याकडे औषध आहेत. पण मला सांगा IPC काय आहे, म्हणजे मुळात त्याचं ध्येय काय आहे? सी IPC मेनली स्टँड्स फॉर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी. तर मेन आमचं मिशन काय आहे की सर्वात पहिलं की प्रिव्हेंट हार्ट अटॅक. कारण की मेन मला प्रेक्षकांना काय सांगायचं आहे की 35% लोकांना हार्ट अटॅक हा फर्स्ट आणि लास्ट चिन्ह असतो, म्हणजे सडन डेथ होऊन जाते. 35% लोकांना हार्ट अटॅक हा पहिला चिन्ह असतो, म्हणजे 70% लोकांना आजार होत असतो त्यांना माहितीच नसतं. बरोबर. नुसतं 15-20% लोकांना छातीमध्ये दुखणं की जे आपल्याला सिम्पटम्स माहिती आहे ते येतात. म्हणजे काय की हा इग्नोरन्स, म्हणजे लोकांना अज्ञानतेमुळे हा आजार होत चाललाय. तर लोकांमध्ये हे जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे की हृदयविकार म्हणजे काय, हे ब्लॉकेजेस म्हणजे काय आहे, चोकअप जे म्हणतो की हार्ट अटॅक कसा काय येतो, ही जी सगळी जागृती निर्माण करणं. दुसरं की आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये 90% लोकांना हे सगळे महागड्या सर्जरीज परवडत नाही. तर दुसरं आमचं एम आहे की रिव्हर्सिंग हार्ट डिसीज, की हे जे चोकअप आपल्यामध्ये निर्माण होतात तर त्यांना विदाऊट ऑपरेशन आपण कसं स्वस्त आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. साधारण एक शस्त्रक्रिया करायची झाली तर आज 2-2.25 लाख रुपये तेच खर्च मी आहे. म्हणते. तर त्याच्यासाठी आपण काही उपचार पद्धती मी माझी इंग्लंडवरून आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी, US वरून ECP हे सगळी ट्रेनिंग झालेली आहे, जी आमच्या सेंटर्समध्ये, म्हणजे आमची 7 शाखा आहेत, 4 मुंबईमध्ये, नागपूर, चेन्नई, सुरत. तर हे सगळ्या सेंटर्समध्ये आम्ही ट्रीटमेंट्स आणि प्रतिबंधक प्रोग्राम्स वगैरे घेत असतो. तर मेन आमचं मिशन तोच आहे की लोकांना ऑपरेशनपासून वाचवायचं आणि त्यांना आजार येऊच नये त्याच्यासाठी मुख्य प्रयत्न करायचे. मगाशी डॉक्टर प्रतिकांशी बोलताना मला एक असं जाणवलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्याप्रमाणे 2010 साली आपल्या भारतामध्ये दर 4 माणसांमध्ये एकाला हृदयविकाराचा त्रास होणार आहे. त्यामुळे मुळात मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की भारतातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीला इतक्या लवकर जाग आली की लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी 2006 साली तुम्ही हे महत्त्वाचं काम हाती घेतले. त्याबद्दल मी आमच्या सर्व जनतेच्या वतीने मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आपल्याकडे एक पत्र आहे, म्हणजे पुण्यावरून श्री वैद्य यांनी असं पत्र पाठवलेलं आहे की गेल्या 2 महिन्यांपासून जलद गतीने चालल्यावर त्यांच्या छातीत वेदना होतात. तर आता यावर तुम्ही त्यांना सल्ला काय द्याल? मेनली काय आहे की छातीमध्ये चालताना वेदना होतात, तर साधारणपणे आपण काय विचार करतो की वय झाली आहे, आता स्टॅमिना कमी झाला, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर कोणालाही असं छातीमध्ये वेदना झाल्या तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आणि सर्वात पहिलं म्हणजे स्ट्रेस टेस्ट म्हणून एक टेस्ट असते की त्याच्यामुळे आम्ही छातीवर असं लीड्स लावतो आणि असं पट्ट्यावर चालायला लावतो. त्यांनी आपल्याला माहिती पडतं की हे जे वेदना होत आहे ते हार्ट रिलेटेड आहे की नाही. साधारणपणे एज रिलेटेड काही ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि हृदयाला ब्लड सप्लाय कमी मिळते, त्याच्यामुळे हे होऊ शकतो. तर सर्वात पहिलं हे डायग्नोसिस करून घेतलं पाहिजे त्यांनी. बरं, आता ह्याच्यात एज ग्रुपचं काय असतं का की कुठल्याही वयात काही येऊ शकतं? ॲक्च्युली काय आहे प्रशांत, पहिलं काय होतं की साधारणपणे हृदयविकार 60च्या नंतर व्हायचा, पण आता काय झालं आहे की म्हणजे यंग एजला पण आम्ही बघत असतो की आज आमच्याकडे 30 वर्षाचे पेशंट्स वगैरे येतात की 100% ब्लॉकेजेस आहेत. तर असं आता एज हा क्रायटेरिया राहिला नाही आहे. सो वी शुड बी केअरफुल. म्हणजे कुठेही राहत असलं तरी डोक्याला त्रास असतो आणि डोक्याचा त्रास इथे आला की तो त्रास येतोच. आणि तर ते वैद्यांना काय सांगायचं की पहिल्यांदा तुम्ही स्ट्रेस टेस्ट करून घ्या. वैद्य साहेब, पहिल्यांदा स्ट्रेस टेस्ट करून घ्या. दुसरं एक मला सांगा, हृदय चिकित्सेकरता उपलब्ध असणाऱ्या चाचण्या काय आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. काय आहे की सर्वात पहिले आपण याच्यामध्ये 2 गट करूया, कारण की एक की ज्यांना हृदयविकार नाही त्यांना काय केलं पाहिजे आणि एक ज्यांना आहे त्यांनी मेंटेनन्ससाठी काय केलं पाहिजे. प्रतिबंधक ज्यांना टेस्ट करायची आहे तर हल्ली तर मी 20च्या नंतरच सांगते, कारण की मी सांगितलं की आज 25 वर्षाच्या लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीज हे सगळं होत असतं. काही काही लोकांना धोक्याचे घटक असतात, ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, त्यांना पण हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर महत्त्वाच्या चाचण्या म्हणजे मेनली ब्लड टेस्टमध्ये त्यांना
लिपिड प्रोफाईल म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, एच डी एल, मग ब्लड शुगर, फास्टिंग ब्लड शुगर, पोस्ट लंच ब्लड शुगर, आणि हल्ली लेटेस्ट टेस्ट पण आलेले आहेत की ज्यांना जिनेटिक टेंडन्सी असते, म्हणजे अनुवंशिकता, आई वडिलांना त्रास झालेला असतो तर त्यांना पण होण्याची शकते. तर ते लोकांसाठी ॲडव्हान्स टेस्ट मार्कर्स आहेत, जसे की लायपोप्रोटीन ए, होमोसिस्टीन, एपोलायपोप्रोटीन्स, हे पण आपण करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपण सांगितलं म्हणजे की जशी आपण लग्नाला कुंडली काढतो ना, तशी आपण प्रतिबंधक हार्टची पण कुंडली काढू शकतो. आणि हे ब्लड टेस्ट आहेत, मार्कर्स आहेत, त्याच्याबरोबर ECG, स्ट्रेस टेस्ट, इको, हा आपला बेसिक टेस्टचे चाचण्या झाल्या. आता ज्यांना हृदयविकार आहेत, की ज्यांना छातीमध्ये दुखतोय किंवा ब्लॉकेजेस आहेत, ते लोकांसाठी आपण CT कॉरोनरी स्कॅन, म्हणजे CT स्कॅन आणली आम्ही जे म्हणतो, अँजिओग्राफी, हे सगळे ॲडव्हान्स्ड टेस्ट पण आपण करू शकतो, स्ट्रेस थॅलियम. पण ते आपल्याला मग केस बघून बघावं लागतं, कारण की हे महाग पण असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे बेसिक गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत. काय या त्यांनी जे काही शब्द सांगितले ते लक्षात ठेवणं फार कठीण आहे, पण मुळात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितलेला आहे की मुळात स्वतःची टेस्ट वेळच्या वेळी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे की वय काही असू दे, आज केव्हाही काही होऊ शकते, त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या वेळच्या वेळी तब्येतीची काळजी घेतलेली बरी. शरीर संपदा उत्तम असली की काम कितीही करू शकतो, नाही का? डॉक्टर प्रतीक्षा, सुरतवरून श्री दवेंचा एक प्रश्न आहे की त्यांची स्ट्रेस टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. मग आता त्यांनी अँजिओप्लास्टी करायची गरज आहे का नाही? हा खूप महत्त्वाचा मिस्टर दवेनी प्रश्न विचारला आहे. कारण की काय होतं की आता साधारणपणे काय झालं की आपलं एकदमच आधुनिक जग चालू झालेलं आहे, वेस्टर्न मेडिसिन. मी पण MD वेस्टर्न मॉडर्न मेडिसिनमधूनच केलेलं आहे, पण माझा विश्वास असा आहे की आपलं जी इंडियन सिस्टम आहे, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी, याच्यामध्ये पण बरेचसे चांगले उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये एक मत मी काय देते की मी लोकांना असं म्हणत नाही की आपण ऑपरेशन किंवा हे सगळं करायला नको, पण हे सगळ्या जे चाचण्या आहेत ना, ते आपण रिझर्व ठेवलं पाहिजे. आज काय आहे की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे काय की आपल्याला ब्लॉकेजेस असून रक्तपुरवठा कमी मिळतोय. तर आता अँजिओग्राफी केव्हा केली पाहिजे? जेव्हा आपल्याला ऑपरेशनची गरज आहे. तर साधारणपणे एकदा आम्ही 2D एको टेस्ट काढली आणि त्याच्यामध्ये हार्टचं पंपिंग नॉर्मल असेल आणि श्री दवे यांना औषध घेऊन बरं वाटत असेल, तर त्यांना ताबडतोब अँजिओग्राफी करण्याची आवश्यकता नाही. पण औषध पथ्य आणि सगळं म्हणजे प्रॉपर डाएट, एक्सरसाइज, योगा करून पण त्यांना आराम मिळत नसेल आणि ऑपरेशनची गरज असेल, तेव्हाच अँजिओग्राफी केली पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही सांगता त्याप्रमाणे प्रिव्हेन्शन आपण समजा घेतलं, म्हणजे आता त्यांना पॉझिटिव्ह आलं आहे, पण प्रिव्हेन्शनने त्यांना काही महिने बरं वाटलं, 4 महिने, 5 महिने, 5 महिन्यानंतर परत समजा त्रास व्हायला लागला, तर वुड यू टेल हिम टू गो फॉर अँजिओग्राफी? जसं मी म्हणलं की आपण हरी करायला नको म्हणतोय, पण जेव्हा गरज असेल तेव्हा करायचंच आहे आपण. मला असं म्हणायचं आहे की मुळात मुद्दा माझा असा आहे की म्हणजे आय हॅव कॉन्फिडन्स की डॉक्टर प्रतीक्षांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्हाला गरज नाही तेव्हा जर प्रिव्हेन्शन तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि जास्त काळ घेतली तर तुम्हाला अँजिओप्लास्टीला जायची मुळातच गरज लागणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे जरी तुम्हाला तुमची पॉझिटिव्ह असेल तरी यू डोंट वरी अबाउट इट. आणि दुसरं काय माहितीये का, हल्ली ना लेटेस्ट CT स्कॅन पण आलेला आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला अँजिओग्राफी न करता ॲटलिस्ट एक आपल्याला एक माहिती पाहिजे की ब्लॉकेजेस वगैरे आहे, नाही तर आपण डायग्नोज करू शकतो ना. यू डोंट हॅव टू जम्प फॉर दॅट. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कोरोनरी अँजिओग्राफी आणि सिटी कोरोनरी स्कॅन. तेच मी आता म्हणलं की CT स्कॅन आपण करू शकतो ते. ओके ओके, नाही त्यात फरक काय आहे पण? हां, मेन काय माहिती आहे का की जसं मिस्टर दवेनी विचारलेलं की कॉरोनरी अँजिओग्राफीमध्ये काय करतो की आपली जी थाईजमध्ये जी आर्टरीज असते, तर तिथून आपण कॅथेटर इन्सर्ट करतो. इट गोज राईट अप टू द हार्ट आणि त्याच्यानंतर आपण डाय इंजेक्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉकेजेस आहे की नाही ते बघतो. दॅट इज कॉरोनरी अँजिओग्राफी. पण काय आहे की याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं आणि ते कॅथेटर हार्टपर्यंत नेऊन जाणं, ते सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर आता CT स्कॅनमध्ये काय झालेलं आहे की ही आधुनिक टेक्निक आलेली आहे की जिथे आपण हातामध्ये जसं एक इंजेक्शन देतो, तसं एक डाय वगैरे देऊन आपण 15 मिनिटात
हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहे की नाही फाइंड आउट करू शकतो. तर याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन वगैरे नसतं आणि अगदी सोपी मेथड आहेत. तर नुसतं एक आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट वगैरे जर करायची असेल की आपल्याला हृदयविकार आहे की नाही, तर सिटी स्कॅन वगैरे तेव्हा उपयोगी ठरतं. पण सिटी स्कॅन थोडंसं महागात असेल. मोरोलेस अँजिओग्राफी महाग आहे, सिटी स्कॅनचे थोडे पैसे त्याच्यापेक्षा कमी आहेत. ओके, म्हणजे झटपट तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर सिटी स्कॅन करायला पाहिजे, बरं का. मुळात अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये पण आपल्याला सांगून ठेवलं तुम्हाला. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, बायपास आणि अँजिओप्लास्टी याच्यात फरक काय, म्हणजे ते एक्झॅक्ट कशी केली जाते? हो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की नेहमी काय झालं की हृदयविकार म्हटलं की लोकांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास याच्या अतिरिक्त काही माहितीच नाही आहेत. आणि बरेचशा लोकांमध्ये अशी गैरसमज आहे की ते एकदा आपण काय 1.5-2 लाख दिले डॉक्टरांना म्हणजे आपण स्वस्त आणि मस्त, मग त्याच्यानंतर काय होणारच नाही. पण एक काय लक्षात ठेवायचं आहे की अँजिओप्लास्टी म्हणजे काय, की आपण जे तार वगैरे घालतो त्याच्यामध्ये आपण मग ते बलून इन्फ्लेट करतो आणि त्याच्यानंतर आपण एक स्टेंट बसवतो. त्याच्यामध्ये पण बरेचसे व्हरायटीज असतात, मेडिकेटेड स्टेंट येते. तर त्यांनी काय होतं की तो मार्ग थोडाफार मोकळा होतो आणि रक्तपुरवठा सुरुवात होते. ही अँजिओप्लास्टी झाली. पण बरेचसे केसेस काय होतं माहिती आहे का, की शेवटी आपण शरीरामध्ये फॉरेन बॉडी इन्सर्ट करतो. एस्पेशली आम्ही बघितलं की ज्यांना डायबिटीज वगैरे आहेत तर त्यांना रिब्लॉकेज होणं किंवा नवीन ठिकाणी ब्लॉकेज, शेवटी रक्त तर सेम आहे ना आपल्या शरीरामध्ये. तर हे रिब्लॉकेज आणि रिकरन्स हा एक प्रॉब्लेम असतो. दुसरं म्हणजे की आपण जेव्हा बायपास सर्जरी म्हणतो तर आपण इथून वगैरे कट केलं, मग आपण हृदयाला एक्सपोज केलं आणि त्याच्यानंतर आपण जे ब्लॉक आहे ते काढत नाही, आपण हातातून किंवा पायातून किंवा इंटरनली आपण ग्राफ्ट घेऊन तिथे आपण स्टिचिंग वगैरे करत असतो. तर काय आहे की ब्लॉक जात नाही पण आपण ऑल्टरनेटिव्ह पाथवे क्रिएट करतो रक्त पुरवठा वाढवण्यासाठी. तर याच्यामध्ये पण काय होतं की एकदा आपण दुसरा मार्ग केलं पण शेवटी प्रोसेस तर आपल्यामध्ये चालूच आहे, म्हणून त्याच्यामध्ये पण ब्लॉकेजेस वगैरे येत असतात. तर म्हणून आपल्याला लोकांना काय सांगायचं आहे की हे जे सगळे उपाय आहेत ते त्याचे महागडे पण आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण आहेत. तर त्याला आपण ॲज अ लास्ट ऑप्शन ठेवायला पाहिजे. मेन आपला भर आहे की आपल्याला प्रतिबंधक हे केलं पाहिजे की तसे हृदयविकार होऊच नये. आणि हृदयविकार जर झाला तर आपल्याला ऑपरेशन न करता स्वतःमध्ये विश्वास ठेवून, मेन काय आहे ना, लोकांना भीती खूप असते, हृदयविकार म्हणलं की एकदम अगदी घाबरून सुटतात. तर शेवटी आजार काय आहे ना ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला पण हा प्रोग्रामचा मेन प्रयास तोच आहे की लोकांना आजार काय ते समजून दिलं पाहिजे, ते मनाची भीती काढून टाकली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय केला पाहिजे. थोडक्यात असं आहे की प्रिव्हेन्शन कसं करायचं ह्याच्याकडे आपण हळूहळू जाणारच आहोत. पण तत्पूर्वी अजून एक नागपूरवरून श्री बोराडे म्हणून एक कंपनीत मॅनेजर आहेत, त्यांना बायपास सर्जरीचा सल्ला देण्यात आलेला आहे, बरं का. पण आजाराला परतून लावण्याच्या नैसर्गिक उपचार पद्धतींवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे ही शस्त्रक्रिया त्यांना टाळायची आहे. आता त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता सामान्य असून जलद चालल्यावर त्यांच्या हलकेत छातीत दुखते. हृदयाच्या 3 धमन्यांमध्ये त्यांना 90% ब्लॉकेजेस आहेत. आता यावर तुम्ही पुढे काय सल्ला द्याल? जसं मिस्टर कोरडाचा जो केस आहे ना, ते अगदी म्हणजे ते नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटसाठी फिट केस आहे. कारण की त्यांचं काय आहे की हार्टचा पंपिंग नॉर्मल आहे, विच इज वॉट वी रिक्वायर. साधारणपणे नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटमध्ये जेव्हा हार्टचा पंपिंग जे नॉर्मल 60% असतं आणि जर त्यांना म्हणजे त्यांना आता काही चालल्यावरच आहेत, बसल्या बसल्या काही त्रास नाही असं नाही. सर्वात पहिलं मला लोकांना काय सांगायचं आहे की 90% ब्लॉकेज म्हणलं की लोक बाचकतात की बाबा आपल्याला आता काही ना काही केलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की इतर जे स्मॉल आर्टरीज असतात ते विकसित होतात आणि 90% ब्लॉकेज म्हणजे असं नाही की फक्त 10%च रक्त जाते. म्हणजे जसं SV रोडवर ट्रॅफिक जाम असेल तर आपण लिंकिंग रोडने निघून गेलो, तर तसंच हृदयामध्ये ऑल्टरनेटिव्ह सिस्टम असते. आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी, ECP हे जे सगळं ट्रीटमेंट देतो, तर आमचा मेन स्लोगन तोच आहे की हील युअर हार्ट नॅचरली, की आपल्यामध्ये जे नॅचरल सिस्टम आहे त्याला आपण प्रवृत्त करून आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे ऑलरेडी 4000 केसेस असेच बोराडेसारखे आम्ही 90% 100% ब्लॉकेजेसचे विदाऊट ऑपरेशन ते लोक नॉर्मल लाईफ जगू शकतात. सो इट इज व्हेरी मच पॉसिबल. थोडक्यात काय आहे की
आपल्याकडे काय नाही आहे ह्याच्यापेक्षा काय आहे हे जर आपण डोक्यात घेतलं तर आपण जास्त आनंदाने जगू शकतो. पाडगावकरांचं एक काव्य मला ह्याच्यावर आठवतं की त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात की पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. ह्याच्यावर आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत. पण आता परत आपण भेटायचं आहे. छातीवर हात ठेवून सांगतो, परत भेटू ह्याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.